सामना आपल्याला पाहायला भेटेल. दोन्ही संघामध्ये नावाजलेले खेळाडूचा समावेश आहे. अभय, नंतर प्रीतम, असे नावाजलेले खेळाडू, राहुल जाधव, खूपच नावाजलेले खेळाडूचा समावेश या दोन्ही संघामध्ये. दोन्ही संघ खूप बलाढ्य. आणि दिव्यांग कावांच्या गेल्या वर्षीचे विजेता संघ आहे, ज्यांनी फायनल ट्रॉफी घेऊन गेले होते. यावर्षी सुद्धा तसाच प्रयत्न काय असेल. आतापर्यंत चांगली कामगिरी पार पडलेली आहे या स्पर्धेमध्ये. मजबूत किल्ला फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 च्या निमित्ताने उपस्थित मान्यवर, बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि हो खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे स्पर्धेचे मुख्य आयोजक माननीय प्रथमेश पाटील, त्याचबरोबर आयोजन कमिटी विशाल बनसोडे, सूरज वाहुळे, गणेश शिंदे, पवन शिंदे, किसन तिवारी व अक्षय दुबे यांच्या वतीने हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. आणि आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेत विशेष सौजन्य देणारे माननीय सुरेश शेठ राजपूत, माननीय संदीप शेठ ननवरे, माननीय राहुल शेठ जाधव यांच्या पंच लवकर लवकर सामना सुरुवात करायची प्लीज. तर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. अजून एक मॅच खेळवायची आपल्याला. आपल्या षटक पूर्ण 5 षटकाचे अगर सामने खेळवायचे असतील तर आपल्याला सहकार्य करणं फार गरजेचं आहे. विलंब लावू नका, जेणेकरून आपल्याला पुढच्या सामन्याला विलंब होईल. सूर्य आपल्यासाठी थांबणार नाही. आपल्याला थोडंसं लवकर सामना सुरुवात करायची आहे. दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी उपस्थिती ग्राउंडवरती आलेले आहेत. स्ट्राईक राहुल स्ट्राईक वरती आणि या पहिल्याच असा टॉप एज या ठिकाणी एज लागून जातोय. चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये. पंचाचा इशारा, एक धाव. खाता उघडलेल्या संघाचा आणि राहुलचा सुद्धा. पहिला षटक घेऊन आले तो डेनिस आणि स्ट्राईक वरती येतो राहुल आणि नॉन स्ट्राईक वरती संजय. एक धावने खाता उघडलेला आहे आपल्या संघाचा आणि स्वतःचा सुद्धा. पुढचा चेंडू डेनिस, हा उंच असा फटका, लॉफ्टेड शॉट. खेळाडू त्याच्या खाली उभा आहे आणि आउटस्टँडिंग झेल. पकडो कॅच और जीतो मॅच. चांगला झेल टिपलेला आहे. कमॉन डीजे. इथे बघितलेला आहे आणि चेंडू आतमध्ये पकडलेला आहे म्हणून हा खेळाडू बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय तो गार्गी व सिद्धी 11 या संघाचा पहिला गडी बाद होतोय. राहुल अंपायर डिसिजन देतील. आपण तुम्ही टेन सोडू नका. अंपायर डिसिजन देतील, अचूक असा निर्णय देतील. आपल्याकडे प्रत्येक बॉलची टेक्नॉलॉजी या ठिकाणी पाहण्यासाठी आपल्याला यूट्यूब लाईव्ह प्रदर्शन लाईव्हच्या मार्फत आपल्याला अचूक असा निर्णय देता येतोय. त्यांचा मनापासून परत एकदा मी अभिनंदन, आभार व्यक्त करतो. प्रदर्शन लाईव्हच्या मार्फत आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट या सामन्याचा, या स्पर्धेचा पाहता येते. घरी बसल्या बसल्या सुद्धा आपण आनंद घेता येईल या स्पर्धेचा. भोईदापाडा प्रीमियर लीगचा महान केसरीनाथ पाटील यांच्या मार्फत आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट प्रदर्शन लाईव्ह यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतोय. सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन फलंदाज त्याची जागा भरण्यासाठी आलाय तो विशाल. दियान आणि काव्यांचा एक खेळाडू, 12वा खेळाडू इथे उपस्थित नाही. तुम्हाला पेनल्टी लागलेली आहे. दिव्यांग आणि काव्यांश याचा खेळाडू अजून सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेला नाही. पेनल्टी लागलेली आहे त्यांना.
परत एकदा उंच असा फटका मारा, लॉबचे शॉट मिड विकेटच्या दिशेने, चेंडू वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा करिता. थोडस बॉलिंग मध्ये फंबल झालेलं आहे, डेड बॉल. आतापर्यंत 5 धावा फलकावरती पाहायला भेटते, 1 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. चौथा चेंडूसाठी टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज डेनिस. आता मात्र ब्लॉक हॉल मध्ये चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, चेंडू काय बॅटवरती आलेला नाही. आणि मला वाटतं डिक्लेअर झोन मध्ये चेंडू चाललाय का पंच, नाही ना. डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत डेनिस यांच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटले. आतापर्यंत 4 चेंडू टाकलेले आहेत, 5 धावा खर्च केले आहेत आणि 1 गडी बाद करण्यात यश आलेले. डेनिस सूर्यकशी गोलंदाजी अजूनपर्यंत बांधून ठेवलेले आहे. फलंदाजाला 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राऊंड द विकेटचा मारा करेल. पुढचा चेंडू लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी दोन्ही बॅट्समन आपल्याला आणि 2 थोडंसं खराब थ्रो, चांगला बॅकअप केलेला आहे. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. 2 धावांनी धावसंख्या पोहोचली 7 वर, 1 गडी बाद 7. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकातला 5वा चेंडू टाकलेला आहे आणि त्या 5व्या चेंडूची धावसंख्या ती 7, 1 गडी बाद 7. शेवटचा चेंडू राऊंड विकेटचा मारा. डेनिस स्ट्राईक वरती येतो. विशाल. आता मात्र पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. वाईट +1 अशा 2 धावा भेटतील. अतिरिक्त 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 9 वर. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या फलक्यावरती 1 गडी बाद 9. गार्गी व सिद्धी 11 वर्सेस दिव्यांग व काव्यांश यामध्ये हा सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय. आजच्या दिवसाचा हा 6वा सामना. अक्षय राणे आणि अक्षय किनी यांचा या दोघांमध्ये हा सामना रंगतदार सामना आपल्याला पाहायला भेटतोय, दोन्ही संघमालक. परत एकदा चांगला चेंडू आणि हा त्रिफलाचित बोल्ड केलेला आहे. बोल्ड झालं. पंच हा बोल्ड आहे का एलबी आहे? एलबीडब्ल्यू दिले. एलबी ला रिव्ह्यू नाही. एलबीडब्ल्यू साठी रिव्ह्यू नाही. संघाने याची नोंद घ्यायची आहे. प्रत्येक संघाने एलबीडब्ल्यू साठी आपल्याकडे रिव्ह्यू नाही, फक्त रिव्ह्यू न्यू, व्हाईट आणि रनआउट साठी आहे. आणि पहिल्या षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकात तर 2 गडी बाद 9. थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. 2 गडी बाद झालेले आहेत. दोन्ही सलामीचे फलंदाज मला वाटते तंबू मध्ये परतलेले आहेत आणि त्याची जागा भरण्यासाठी आता मला वाटते कर्णधार प्रीतम आणि गोलंदाजीसाठी आले ते राहुल जाधव. हे सुद्धा कर्णधार आहेत आपल्या संघाचे आणि तिकडे सुद्धा कर्णधार आलेले आहेत. आता कर्णधार आणि कर्णधारामध्ये अटॅकला आपल्याला भिडत पाहायला भेटेल. एका साईडला राहुल जाधव, एका साईडला प्रीतम. दोन्ही संघाचे कर्णधार आहेत. दोघांवरती फार मोठी जिम्मेदारी हा सामना जिंकण्यासाठी. तिकडे मात्र प्रीतम थोडेसे प्रेशरमध्ये असतील निश्चित, कारण का 2 गडी बाद झालेले आहेत 9 धावसंख्येवरती. तर त्यांना एका छोटीशी पार्टनरशिपची गरज आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती प्रीतम आणि स्ट्राईक घेते तो संजय. आक्रमक फलंदाज आहे संजय. राहुल जाधव थोडासा मोठा बॉलिंग रनअप आहे. 10-15 पावलांचा बॉलिंग रनअप. ओव्हर द विकेटचा मारा करेल आणि मला वाटतं लो फुल टॉस वरती घेतलेला आहे. चेंडू मिड विकेटच्या दिशेने जातोय आणि चांगला फील्ड होतोय. तिकडे 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा निश्चित पूर्ण होईल. 2 धाव पूर्ण झाल्या. 2 धावाच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 11 वर. 2 गडी बाद 11. या ठिकाणी चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करावी लागेल निश्चित हा सामना अगर जिंकायचा असेल तर, कारण की समोर खूपच बलाढ्य संघ आहे. चांगले नावाजलेले फलंदाजांचा समावेश आहे त्यामध्ये. परत शॉर्ट बॉल होता, पुल केलेला आहे. खेळाडू त्याच्या खाली येतोय आणि चांगला झेल टिपलेला आहे आणि हा मोठा हादरा या ठिकाणी, मोठा मासा गळाला लागलेला आहे आणि चांगला झेल टिपलेला आहे डेनिसने आणि
भरण्यासाठी मुकेश. संजयची जागा पाहण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो मुकेश मुकेश कांबळे. थोडीशी संकटामध्ये या ठिकाणी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती, परंतु त्यावरती अजूनपर्यंत काही खरे उतरले नाही. थोडंसं निर्णय अजूनपर्यंत थोडासा खराब ठरतोय, कारण की थोडीशी खराब फलंदाजी पाहायला भेटलेली. आपल्या 3 गडी या ठिकाणी बाद झालेले आहेत फक्त 12 धावसंख्येवरती. 11 धावसंख्येवरती 3 गडी बाद झालेले आहेत. राहुल जाधव यांनी पहिल्याच चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती मोठा मासा गळायला लागलेला आहे. संजय यांना तंबूत परतवलंय. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज गोलंदाज राहुल. परत एकदा पोल केलेला आहे. फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमारेखेकडे. निश्चित 4 धावा या ठिकाणी. खराब चेंडू, त्याचा भरपूर फायदा उचलला फलंदाज कांबळे यांनी आणि चौकार ठोकलेला आहे. आपला खाता सुद्धा उघडलेला आहे आपल्या वैयक्तिक आणि संघाला पोहोचवले ते 15 धावसंख्येवरती. राहुल थोडासा खराब टप्पा या ठिकाणी, त्याचा भरपूर फायदा उचललेला आहे फलंदाजांनी. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज फलंदाज. परत एकदा चांगला असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि थोडासा खराब क्षेत्ररक्षण. चांगला बॅकअप करतोय या ठिकाणी अभय. 1 धाव पूर्ण होते. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 16 वर. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकातले 4 चेंडू आणि धावसंख्या पोहोचते ती 3 गडी बाद 16. पाचवा चेंडू ह्या दुसऱ्या षटकातला. स्ट्राईक वरती तो प्रीतम. कर्णधार प्रीतम, त्यांच्यावरती मोठी जबाबदारी या ठिकाणी एक सन्मानजनक स्कोअरकडे नेण्यासाठी. परत एकदा उंच असा फटका मारलेला आहे आणि हा झेल होऊ शकतो आणि हा सुंदर असा झेल टिपलेला आहे आणि मोठा मासा गळायला लागलेला आहे आणि प्रीतम सुद्धा बॅक टू द पवेलियन. कम ऑन डीजे. दियान किणी यांचं आगमन झालेलं आहे. दियान यांचा संघ खेळतोय. ज्याच्या नावाने हा संघ आहे तोच लहान या ठिकाणी खेळाडू आपल्याला मैदानामध्ये त्यांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. पुढचं भविष्य आपल्या भोयदापाडा गावातला आणि त्याची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो सिद्धी. सिद्धेश या षटकातला शेवटचा चेंडू असेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात असेल. फक्त 7 धावा खर्च केला आपल्या या दुसऱ्या षटकामध्ये. राहुल परत एकदा सज्ज बॉलिंग मार्गावरती. परत एकदा शॉर्ट बॉल होता. चांगला पोल केलेला आहे, चांगला फील्ड केलेला आहे. 1 धाव पूर्ण होईल. 1 धावावरती मला वाटतं समाधान मानावं लागेल आणि दुसऱ्या षटक संपलेलं आहे. दुसऱ्या षटकांतर धावसंख्या आहे ती 17. 3 गडी बाद 17. 2 षटकांतर. थोडीशी खराब परिस्थिती या ठिकाणी गार्गी 11 या संघाची, परंतु अजून सुद्धा 3 षटक आपल्याकडे शिल्लक आहेत. निश्चित या 3 षटकामध्ये चांगली फलंदाजी केली तर निश्चित एक चांगल्या स्कोअरकडे आपण जाऊ. पंचांनी थोडीशी घाई करायची आहे, थोडीशी टीम मीटिंग कमी करायची आहे आणि थोडीशी घाई करायची, कारण का वेळ फार कमी आहे. प्रत्येक खेळाडूला प्रत्येक संघाने मी निवेदन करेन की आपण सहकार्य केलं तरच आजच्या दिवसाचा सामना 5 षटकांचा पार पडेल, अन्यथा षटक कमी करावे लागतील. त्याचा थोडासा मान ठेवायचा आहे. आपलं सहकार्य फार गरजेचं आहे. आणि आता नवीन गोलंदाज येतोय राज. राज आणि स्ट्राईक वरती तो सिद्धेश. संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावा फरकावरती फक्त 17. पहिला चेंडू घेऊन आलेला आहे. बॅट्समनसाठी आहे खतरा आणि उंच असा फटका. निश्चित चांगला फील्ड झालेला आहे तिकडे. निश्चित आपल्या संघासाठी 2 रन वाचवलेले आहेत. निश्चित 2 धावा वाचवलेले आहेत. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 19 वर. 3 गडी बाद 19.
विशाल ठाकरे परत एकदा यांचा मनापासून आभार. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज राज. स्ट्राईकवरती येतो सिद्धेश आणि हा उंच असा मारा लॉफ्टेड शॉट. परत एकदा वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये टू बाउन्स फील्ड केलेला आहे आणि चांगला थ्रो. 2 धाव पूर्ण केलेले आहेत. 2 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 21 वर. 3 गडी बाद 21. एकेरी दुहेरीवरती अजून परत खेळ गती पुढे सरकत आहे. चौकारीन षटकारींची या ठिकाणी आतिषबाजी करावी लागेल तर ते एक सम्मानजनक स्कोरकडे आपण जाऊ, कारण की खूपच नावं दिले फलंदाज अभय यांची चांगली फलंदाजी आपल्याला मागच्या वेळेने. लॉफ्टेड शॉट उंच डोक्यावर आणि थोडंसं मिस जस्ट. नो मॅन्स लँडवरती चेंडू पडतोय. 2 धाव पूर्ण होते. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न असेल निश्चित आणि तिसरी धाव सुद्धा सहजगत्या पूर्ण केलेली आहे. थोडीशी खराब फिल्डिंग, जिकडे झेल होऊ शकला असता तिकडे 3 धावा आलेल्या आहेत. एक जीवनदान सुद्धा भेटलेलं आहे आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावाच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 24 वर. 3 गडी बाद 24. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे तिसऱ्या षटकातला. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत. 3 चेंडू मध्ये 7 धावा खर्च केलेल्या आहेत ते राज यांनी. फ्रेंड्स ग्रुप भोईदापाडा आयोजित भोईदापाडा प्रीमियर लीग 2026 वर्ष 30 यांचं भव्य असं आयोजन या ठिकाणी प्रथमेश पाटील यांनी केलेलं आहे. त्याचा सलग पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा 6वा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. त्याचा लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा आपण पाहतो प्रदर्शन लाईव्ह मार्फत. स्कोर 24. 3 बॉल 24. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 24 धावा. रनआउट. चला पंचाने त्वरित सामना सुरू करायचा आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज राज. स्ट्राईक वरती येतो मुकेश. परत एकदा 1 बाउन्स फील्ड केलेला आहे. एकच धाव भेटेल. 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 3 गडी बाद 25. या तिसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केलेल्या आहेत त्या राजनी. 5वा चेंडू या तिसऱ्या षटकातला टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज आणि स्ट्राईक वरती येतो सिद्धेश. पाचवा चेंडू परत एकदा चांगला ब्लॉकॉलमध्ये चेंडू होता. यॉर्कर चेंडू होता. थोडासा खराब क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जिथे 1 धावा नव्हती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावाच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे तिसऱ्या षटकातला. शेवटचा चेंडू शिल्लक या तिसऱ्या षटकातला टाकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज. 10-12 पावलांचा बॉलिंग रनअप. राऊंड द विकेटचा मारा करेल साईड चौकरती सिद्धेक. परत एकदा मिड विकेटच्या दिशेने कार्पेट ड्राईव्ह. 1 धाव पूर्ण होते. 1 धाव भेटेल. 1 धावेच्या साह्याने धावसंख्या पोहोचते ती 28 वर. 3 षटक संपलेलं आहे. 3 षटकांतर धावसंख्या आहे ती 28. 3 गडी बाद 28. यानंतरचा शेवटचा सामना आजच्या दिवसाचा होणार आहे तो धावगा देव वर्सेस लवली ग्रुप. यानंतरचा सामना होणार आहे धावगा देव वर्सेस लवली ग्रुप. थोडंसं लवली ग्रुपने वॉर्मअप करून घ्यायचं आहे. 2 सामने त्यांचे झालेले, दोन्ही सामने गमावलेले आहेत. आशा आहे आम्हाला का तिसरा सामना निश्चित जिंकतील ते. आणि त्यांनी सुद्धा दोन्ही संघ आहेत ते दोन्ही संघांनी आपले सामने दोन्ही हारलेले आहेत. म्हणून त्यांना या प्रत्येक सामना आता जिंकण्याची गरज आहे. अट्टीतटीचा सामना आहे त्यांच्यासाठी. करो या मरोची स्थिती आहे. अगर पुढे टुर्नामेंटमध्ये त्यांना जिवंत राहायचं असेल तर पुढचा सामना जिंकण्या अनिवार्य आहे. त्यांना कंपल्सरी विन आहे त्यांना. आजचा सुद्धा सामना आहे तो श्रीलंका वर्सेस पाकिस्तान. पाकिस्तानला सुद्धा एक संधी भेटलेली आहे कारण का काल न्यूझीलंड हारलेली आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा एक संधी भेटलेली आहे. आणि हा पुढचा चेंडू एक एज लागून थर्डमॅनच्या दिशेने जातो. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव भेटेल.
एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 29 वर. आणि आपला सुद्धा उद्या सामना आहे. सेमीफायनलचा सामना उद्या इंडिया वर्सेस वेस्ट इंडिज. दोन्ही सामना मस्ट विन आहे. जो सामना जिंकेल तो निश्चित 4 मध्ये प्रवेश करेल, ग्रुप 4 मध्ये जाईल. आणि यामध्ये वाईट चेंडू, खराब चेंडू, अतिरिक्त धाव भेटेल वाईटच्या रूपात 1 धाव. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 30 वर. 3 गडी बाद 30. आणि उद्या वेस्ट इंडिजचा मॅच आहे तो कोलकाता ग्राउंडवरती. कोलकातावरती त्यांचा चांगला रेकॉर्ड. अजून एकही मॅच ती कोलकाता ग्राउंडवरती मॅच हारलेली नाही. म्हणून निश्चित अटीतटीचा सामना होईल संध्याकाळी 7 वाजता. लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला भेटेल. इडन गार्डन कोलकाता. पुढचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेले 2 धावा निश्चित पूर्ण करतील तुझी खराब क्षेत्ररक्षण. 2 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 32 वर. 3 गडी बाद 32 धावा. एकेरी दुहेरीवरतीच अजून परत रोखून ठेवले दोन्ही फलंदाजाला. चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाजी चांगली होते. 2 चेंडूचा खेळ झाला. तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आता मात्र परत एकदा एज लागतोय आणि चेंडू परत एकदा विकेट किपरच्या मागे थर्ड मॅनच्या दिशेने डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 33 वर. 3 गडी बास 33. 33 लॉस ऑफ 3 विकेट. सिद्धेश स्ट्राईक वरती. गोलंदाज दिनेश. परत एकदा चांगला चेंडू, निर्धाव जातोय चेंडू. बॅटीचा ना बॉलचा काही संपर्क होत नाही. निर्धाव डॉट बॉल. डॉट बॉलच्या साह्याने धावसंख्या तिकडे थांबवलेली आहे. मंद गतीने धावगती या ठिकाणी सुरू आहे. चौकार आणि षटकारची अपेक्षा या ठिकाणी प्रेक्षकांना, आम्हाला सुद्धा, परंतु तसं काही होत नाही. परत एकदा उंच मारण्याचा प्रयत्न. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. दिनेश सलग 2 डॉट चेंडू टाकलेले आहेत. प्रेशरमध्ये फलंदाज टाकलेले या ठिकाणी. निश्चित आता मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न असेल, कारण का 2 डॉट चेंडू आलेले आहेत. फलंदाज प्रेशरमध्ये धावगती वाढवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू काय बॅटीवरती येत नाही. शेवटचा चेंडू या चौथ्या षटकातला. दिनेश सज्ज होतोय. ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईकवरती सिद्धेश. परत एकदा ब्लॉक मध्ये यॉर्कर चेंडू. सलग 3 डॉट चेंडू. आउटस्टँडिंग बॉलिंग दिनेश. आणि षटक संपलेलं आहे. 4 षटकांतर धावसंख्या येते 3 गडी बाद 33. 4 षटकांतर धावसंख्या येते 33. सरासरी 8च्या रन रेटने आतापर्यंत धावा उभारण्यात आलेल्या आहेत. आता मात्र शेवटचा षटक म्हणजे हाणामारीचा षटक घेऊन आलाय तो गोलंदाज राज. वैयक्तिक दुसरा आणि संघाचा शेवटचा षटक टाकण्यासाठी गोलंदाज राज. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ फार कमी आहे आपल्याकडे. प्लीज निवेदन करतो मी प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक संघाला, तसं वेळ कमी घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुमचाच फायदा आहे, अन्यथा आम्हाला ओव्हर कमी करावे लागतील. तुमचं सहकार्य अनिवार्य आहे. सेकंड लास्ट आपला वैयक्तिक सेकंड ओव्हर आणि संघाची शेवटचे षटक टाकण्यासाठी आलाय राज. आणि हा नक्की स्टंपिंगचा एक ऑपॉर्च्युनिटी होती, परंतु ती गमावलेली आहे. निर्धाव जाते चेंडू. सलग 4 चेंडू डॉट आलेले आहेत. मागचे 4 चेंडूवर एकही धाव आलेली नाही. सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला. राज लहान मूर्ती महान कीर्ती पाहायला भेटते आपल्याला या मैदानावरती. दुसरा चेंडू या शेवटच्या षटकातला. परत एकदा आता मात्र काही चुकी केली नाही किपरनी आणि मुकेश हा स्टंपिंग झालेला आहे. चौथा गडी बाद होतोय गार्गी व सिद्धी 11 या संघाचा. मोठा आदरा. थोडीशी
अवी उंच असा लॉफ्टेड शॉट फाईन लेगच्या दिशेने खेळाडू त्याच्या खाली येतोय. निश्चित नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय, परंतु 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 35 वर. 4 गडी बाद 35 धावसंख्या. सुद्धा 4 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू मध्ये निश्चित 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू, त्या 3 चेंडू निश्चित मोठा शॉट मारायचा प्रयत्न असेल फलंदाजाचा, मोठा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र परत एकदा डॉट चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचांकडे दाद मागतायत, कॅचची अपील आहे आणि फलंदाज स्वतःच बाहेर जातोय. आणि हा चांगली खेळ भावना या ठिकाणी पाहायला भेटते आपल्याला फलंदाजाकडून. स्वतःच बाहेर चाललाय, तर त्यांना माहिती आहे की निश्चित एज लागलेला आहे, जेणेकरून 5वा आधार या ठिकाणी लागतोय गार्गी 11 या संघाला. या इनिंगचे आणि या लॉफ्टेड शॉट, चांगला फटका आणि त्याहून चांगला झेल डेनिस, सलग 2 झेल टिपलेले आहेत या मॅच मध्ये. आउटस्टँडिंग कॅच आणि आज 0 वरती जिनीत परतोय बॅक टू द पवेलियन. जिनीत नाव कमवले हो कमी काळात, बनलाय आज तो परफेक्ट. हॅट्रिकच्या मार्गावरती आहे आणि नवीन फलंदाज आलाय तो राकेश. आणि ओली सुकीसाठी यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी. नितीन वैती तयार आहेत. धावगादेवचा संघ तर कर्णधार. आणि या हॅट्रिकचा चान्स होता, चेंडू गेल्या मिड विकेटच्या दिशेने डॅनिसकडे. 1 धाव पूर्ण होते आणि दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केलेला नाही, एकच धाव भेटेल. 1 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती 36 आणि षटक संपलेलं आहे. 37 धावांचं आव्हान आहे. 5 षटकानंतर धावसंख्या ते 36, 5 गडी बाद 36, फक्त 37 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू आणि 37 धावा. पाच षटकांचं खेळवायचं आहे. धावगादेव ये मैच के ऊपर डिपेंड करता है. धावगादेव संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. त्यांना माहिती आहे थोडीशी रन रेट वाढवण्यासाठी हा निश्चित प्रयत्न असेल का त्यांना मोठा टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल निश्चित.
आणि पंचांनी लवकर लवकर सामना सुरुवात करायची आहे. लवकर लवकर क्षेत्ररक्षण सज्ज करून घ्या आणि 2 सलामीचे फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. दियान व काव्यांश 11चे 2 सलामीचे फलंदाज त्वरित खेळपट्टीवरती पाठवायचे आहेत जेणेकरून सामना त्वरित सुरू करता येईल. अभय पाटील मॅन ऑफ द मॅच होते मागच्या मॅचचे. फुलटो चेंडू लॉफ्टेड शॉट डोक्याच्या कारण पॉवर प्ले चालू आहे जेणेकरून निश्चित फायदा भेटलेला आहे. 2 धावांनी आपलं खाता उघडलेलं संघाचं सुद्धा खाता उघडलेलं आहे. अभय सुद्धा स्वतःचं सुद्धा खाता उघडलेलं आहे 2 धावेने. फक्त 37 धावांचं आव्हान आहे. 30 चेंडूने 37 पहिल्या चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत. चांगली सुरुवात. अभय अभय जिनीत आपल्या बॉलिंग रनअपवरती सज्ज होतोय. 10-12 पावलांचा बॉलिंग रनअप ओव्हर द विकेटचा मारा करेल. स्ट्राईकवरती येतो अभय. दुसरा चेंडू पहिल्या षटकातला शॉर्ट बॉल होता पुल केलेला आहे. निश्चित हा चेंडू सीमारेखेच्या बाहेर 6 धावा करीता आर पार सीमा पार. चेंडूचा खेळ झालाय. धावा फलकावरती लागले ते 8. पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज गोलंदाज जिनीत. परत एकदा लॉफ्टेड शॉट उंच असा आणि हा मला वाटते निश्चित चौकार असेल. हा चौकार पार सीमा पार चौकार. सलग 2 चेंडूती 2 फटके मारून 10 धावा एकत्रित केलेल्या आहेत. त्या टोटल 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावा फलकावरती ते 12. नाबाद खेळी खेळते तो अभय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होता. निश्चित या मॅच मध्ये पण निश्चित मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक घ्यायचं असेल तर मॅच लवकरात लवकर संपवावी लागेल अभयला. चौथा चेंडू परत एकदा लॉफ्टेड शॉट ओव्हर पिच बॉल होता. हा चेंडू जातो सीमारेखेच्या बाहेर आर पार गगनचुंबी षटकार. कमॉन डीजे. आणि उद्या मी प्रेक्षकांना आणि प्रत्येक संघांना या ठिकाणी एक संदेश देतोय की उद्या मेजवानी ठेवलेली या ठिकाणी जेवण ठेवलेलं आहे कमिटीतर्फे. प्रत्येकाला प्रत्येक संघांना प्रेक्षकांना सुद्धा या ठिकाणी प्रथमेश पाटील यांच्याकडून आपल्याला कमिटीकडून आपल्याला जेवण ठेवलेलं आहे. को मिलेगी कल. एक पायाची कोंबडी यामध्ये फुलटॉस चेंडू आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू जातोय. निश्चित 1 धाव भेटेल. 1 धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 19 वर आणि 19 धावा त्या पूर्ण केलेल्या त्या अभय एकट्याच्याच आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू या पहिल्या षटकातला. चांगली अशी फलंदाजी अभय यांच्या बॅटीतून आपल्याला पाहायला भेटेल. चौकार षटकारची आतिषबाजी या ठिकाणी अभय. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. आपल्या संघाचा आक्रमक फलंदाज जेणेकरून त्यांनी 19 धावा 5 चेंडूचा खेळ खेळलेला आहे आणि 19 धावा वैयक्तिक आणि संघाच्या सुद्धा. शेवटचा चेंडू जिनीत महागडे षटक
आता मात्र बोल्ड झालेला आहे, त्रिफलाची गेलेला आहे, मिडल उडवलेला आहे. सूरज या ठिकाणी मावळताना दिसतोय आपल्याला. सूरज यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज जातोय तो क्रीजवरती, तो क्लासेन. आणि गोलंदाजीच्या मार्गावरती येतो तो विशाल. वैयक्तिक पहिल्या संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय. आता मात्र समीकरण थोडंसं बदललेलं आहे. पहिले 30 चेंडूमध्ये 37 धावांची गरज होती विजय, आणि आता मात्र 24 चेंडू आणि 18 धावांची गरज. 24 चेंडू आणि 18 धावांची गरज. आता बॉल टू रनच्या सुद्धा आतमध्ये आलेला आहे, म्हणजे फक्त 5-6 रन रेट आहे मला वाटते. पुढचा षटक घेऊन आलेला तो विजय. स्ट्राईक वरती आहे तो नावाजलेला फलंदाज अभय. आरात एकदा एक एज घेऊन चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने, डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव भेटेल, एक धावेच्या साहाय्याने. हॅलो, आणि मॅच थांबू. आणि गार्गी 11 यांना 3 रनाची पेनल्टी लागलेली आहे. गार्गी 11 यांना 3 रनाची पेनल्टी लागलेली आहे, आणि खेळताना मोबाईल वापरलेला आहे खेळाडूंनी, जेणेकरून 3 रनाची पेनल्टी लागलेली आहे. हा नियम कमिटीचा आहे, त्याचा मान ठेवायचा आहे. मोबाईल मैदानावरती अलाउड नसतो याचा. आणि डिक्लेअर मध्ये चेंडू गेला आहे, एक धाव भेटलेली आहे, धावसंख्या पोहोचते ती. आणि परत एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एक धाव भेटेल, एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 25 वर. 24 दोन चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या पोहोचते ती 24. पुढचा चेंडू टाकण्याचे सज्ज विजय. आता मात्र चांगला चेंडू होता, चांगला लॉंगनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण होते, एक धावेच्या सहाय्याने धावसंख्या सरसावते 25 वर. तर मात्र जिंकण्यासाठी फक्त 12 धावांची गरज. 12 धावांची गरज. परत एकदा गोलंदाज सज्ज विजय. आता मात्र लॉफ्टेड शॉट मारायचा प्रयत्न, परत एकदा एज घेऊन चेंडू जातो थर्ड मॅनच्या दिशेने, डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव, एक धावच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 26 वर. विजय आतापर्यंत चांगली सुरेख अशी गोलंदाजी करतोय. थोडासा नियमाचा उल्लंघन करू नये, मी प्रत्येक खेळाडूंना निवेदन करीन. कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. इसी बीच अगली गेंद डॉट गेंद, निश्चित ऑफ स्टंप के बाहर. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं, इसी बीच डॉट गेंद. ऐसी गेंदबाजी करनी होगी अगर ये मैच जीतना है तो. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. वाईट साठी रिन्यू, वाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईट साठी ना, बॅट्समन रिव्ह्यू घेतलाय ना.
वाईट वाईट हा वाईट आहे चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर खराब चेंडू अतिरिक्त धावा भेटले वाईटच्या रूपात 27 धावा 10 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकातला आणि स्ट्राईक वरती येतो परत एकदा लॉफ्टेड शॉट मारण्याचा प्रयत्न मिड विकेटचे चेंडू जातोय कार्पेट ड्राईव्ह 2 धावा निश्चित पूर्ण होतील 2 धावेच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचते ती 29 वर षटक संपलेलं आहे 2 षटकांतर धावसंख्या ती 29 2 षटकांतर धावसंख्या 29 आता मात्र फक्त जिंकण्यासाठी 8 धावांची गरज 18 चेंडू आणि 8 धावा हा सामना जिंकण्या एकतर्फा सामना एक ठिकाणी पाहायला भेटतो आपल्याला 18 चेंडू आणि फक्त 8 धावा जिंकण्यासाठी निश्चित वेल वाचवला आमचा अभयने निश्चित या ओव्हरमध्ये मॅच संपली पाहिजे अभय निश्चित मला वाटते षटकार ठेकून मॅच विनिंग शॉट अभयच्या बॅटून आपल्याला पाहायला भेटेल आक्रमक फलंदाज 19 धावावरती नाबाद खेळी या इनिंगमध्ये त्यांची वन मॅन आर्मी सारखी लढता येते आपल्या संघासाठी लवकर लवकर षटक सुरू करायचं आहे पंचांनी वेळ फार कमी आहे आणि वैयक्तिक पहिल्याने संघाचा तिसरे षटक घेऊन येतो तो गोलंदाज संजय विशाल लेफ्ट हँड आणि हा उंच असा फटका आणि मी बोललो होतो 2 चेंडूमध्ये सामना निश्चित संपेल अभय आणि तसंच काही केलेलं आहे चांगलाच षटकार ठोकून आता मात्र फक्त 17 चेंडूंनी 2 धावांची गरज 2 रनची आवश्यकता या ठिकाणी हा सामना जिंकण्यासाठी पुढचा चेंडू विशाल लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि हा कट केलेला आहे स्क्वेअर कट केलेला आहे आणि पंचाने डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला आहे 1 किंवा 2 एकच ना 2 मग जिंकली मॅच 1 काय विन विन 2 असेल तर विन झालेली आहे 1 आहे तू काय बोल 2 दिले तर मॅच जिंकले विन अभिनंदन सामना जिंकलेला आहे यानंतरचा होणारा सामना दावगा देव